मग उत्तर शून्य जाणार. फक्त व्ह्युअर साठी सांगतो, नाही तर तुला ना मला काहीही सांगायची इच्छा नाहीये. 1 + 1 × 1 + 1 किती झाले? 2. 1 + 1 किती झाला? 2. अरे प्लस करू नको ना. मग कॅमेराला गरम झालाय. धुवून काढा नाही अगदी गार होईल. कॅमेरा धुवून काढू. हा मग आता गरम झालाय म्हणलं गार ही करा. पोरींची अक्कल. मग ही म्हणते माझ्याबद्दल असं बोलतो. सुरुवातीतून आहे काहीच. शीट जवळ मी आता 2 किलोमीटर माग आहे. 2 किलोमीटर पुढे घेतलंय. टिपिकल गर्ल्स. टिपिकल गाईस. मला काय माझे हात पाय एवढे तुमच्यासारखे असे सापासारखे लांब नाही. चावी द्या ना. आम्ही असं काय करताय तुम्ही? आम्ही इकडचा ऍक्सिलेटर आणि इकडचं पहिलं आहे ना, तू पहिलं चालू कर आणि एसी लाव. मा इथं बेकरी झाली पार. आता तुम्हाला थोडा आवाज येईल. वा 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 वा. तर अशा प्रकारे आज हिला गाडी शिकवायची आहे. म्हणजे येते तिला, नाही असं नाही आहे की नाही पल्लवी? मग मी शिकवेल तुम्हाला. विसरतात काय तुम्ही? चला मला चांगली गाडी येते. मी क्लासेस लावलेले. काय पुढचं काय आता? पुढं काय करणार आहे आता? काय काय शिकवलंय तुला मी आतापर्यंत? आता ना थांबा मला एसी कमी करू. एसी लावायचाच का? हो मग एसी शिवाय कसं होईल बुवा? मी उकडून बेल्ट जाईल. लावा पहिला. रूल्स अँड रेग्युलेशन. मी नाही लावू शकत बेल्ट. आवर तू पाळले ना रूल्स अँड रेग्युलेशन. बस हे खाली घेता का? मी तुम्ही कसं घेत? इथे असतं तो लिव्हर. आता काय करू? ओढ. तर दाबून द्यायचा. नाही असं होत राहील मध्ये मध्ये. हा असं का? जोरात. तर खाल्लं का रे काही आज? एवढं दाबायला लागतं का? गाडी काय खेळणं खेळती का? ब्रेक दाबलेलाच मी. दाबलेला आहे का नक्की? दाबलेला आहे ना. काय असं येडेगत करते. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत आहे. अरे गाणं बंद करा रे, कॉपीराइट येईल. परत एकदा म्हणा आता. नमस्कार मंडळी. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत आहे. आणि आज मी जरा अमितला ड्रायव्हिंग येत नाही, त्याला रूल्स माहित नाही. मी ते शिकवणार आहे. म्हणून ती तिथं बसली आणि मी इथं बसलोय. हा मग शिकवायचे असले हो बरोबर ना. बघून शिकणार आहे मी. हो ठीक आहे चालेल. हे बघा अमित, इथं मागं यायचं आणि हे बघा इथं ड्रायव्हिंग डी असला ना, ड्रायव्हिंग मोडला टाकायचं. आता काय करायचं माहिती का? मी आता हळू असा ब्रेक सोडायचा. आता आपल्याला असं टर्न घ्यायचा आहे ना. आता मी काय करणार आहे, ब्रेक असा दाबणार. असा नाही दाबायचा ब्रेक अमित कधी. असं स्मूथली दाबायचं. तरी झटका बसलाय. आता कॅमेराला व्हायब्रेशन नाहीये. हे बघा असं जायचं. असं स्मूथ नाही तरी पण तू विसरली जे शिकवलंय ते. जायचं असं स्मूथली करायचं. तुम्हाला बघायचं असं ना आम्ही किती थांबतोय. हा परत दाखव बरं. स्मूथ दाखव स्मूथ. हा आम्ही पुढे जाऊ का? बघा असं जायचं आणि असं स्मूथली करायचं. हो बघ माझी. असं नाही आम्ही खोताडा नाही बोलायचं बाबा. गाडीची काच लय स्वच्छ आहे का पल्लवी? आता आहे काय करता. माझे पप्पा गेले होते तर आता आम्ही मला इकडं वळवायची. मग कसं करू? मला शिकवणार होती गाडी. आणि आवरा नका लई हे करू. आई आम्ही चाला नका बरं गाडी. चालवलेली आधी ना गाडी. जास्त नाही, मी तर 2-3 आठवडे झाले तर चालवली. एका हातानी पुढे चालली गाडी. पुढे वळवायची गाडी. थांबा मला जाऊ द्यायचं एकदा माग. हा आता शिका. हा थांबा तुम्ही थांबावा अमित. मला जमती चांगली. मी फक्त हँड ब्रेकवर हात ठेवलाय आता. तर मला अशी माग जायची, इकडं टर्न करायचं. तुम्ही हँडलवर लक्ष द्या गाई. एका हाताने कसं फिरवती बघा. अमित यस. पल्लवी नाद नाही करायचं आपला. आम्ही जाईन का खाली?
हे घे अजून माग भरपूर नाही स्कोप हो आहे ते, घे वाजतंय. घे जोपर्यंत टू नाही होत घे अजून अजून लाव टेकव हा, नका, घे अजून घास. एकदा घासन ते बघ. आपल्याला इथे कसं ते काचेला चिटकायचं घ्यायला लागत नाही मॅक्स 2 अटेम्प असे सॉरी बरं का आम्ही सॉरी मॅक्स 2 अटेम्प मध्ये गाडी वळली पाहिजे होती अहो आम्ही मी शिकवते तुम्हाला जरा रूल्स बघा माझे. तू इथल्या इथंच कमून करती वर अहो मग आम्ही ती गाडी गाडी टेकली ब्रेक आम्ही नका ना मला कन्फ्युज करू तुम्ही. ती गाडीच पुढे जाय ना. अहो पप्पाची सवी वेळ आहे. आम्ही ग बसा बर का मी थांबले आम्ही प्लीज आता काय मी आता गप्प आहे अरे अरे माईक आहे माझ्याकडे पण व्ह्युअर्सला विचार मग आवाज तरी आला असेल का इकून नाही ओरडता मी शांत आहे आज असं माझा ब्रो असा आवाज पण नाही येणार 2 मिनिट केली आपण गई ती बाई हा ठीक आहे बरोबर आहे हा व्हेरी गुड यू अचीव्ड इट गाड्या पाहून फक्त हो आता खरा खेळ चालू होता आता एक काम कर पल्लवी थांबव आता हे बघ ऐका अशी टर्न माग परत तिकडे घ्यायची तोंड करायचं आल्यावर नाही आता काय करू आता फक्त आहे ना हे तोंड असं इकडे केलं ना ते तिकडे पाहिजे मला जशी होती तशी पाहिजे पण इथूनच ह्या पॉइंट पासून कशी करणार तू ठरव पुढं गाडी आहे एवढं लक्षात ठेव कळलं का आपल्याला जायचं नाही आणि परत गाडी लावून द्यायची असा तो पॅटर्न आहे काय प्रॉब्लेम आहे का नाही तुझे अटेम्प्ट कमी करायचे मला सॉरी बरं का ते मला पुढे दिसत नाही नाही मला बी नाही दिसत ते हे अंदाज घेऊनच होतं हे बघा इथे सिंपल लॉजिक लक्षात ठेवायचं जेव्हा तू मागं घेते ना तेव्हा हँडल मॅक्स वळवायचा तिकडं तेव्हा इकडं वळवायचा मॅक्स इकडं वळवायचं हा लॉक डायरेक्ट जागेवर तेव्हा वळल ना ती मग थोडं किती वेळ खेळत बसशील भीती वाटते ती कोणालाही वाटणार मी त्याचं म्हणत नाही पण हँडलचं लॉजिक सांगतंय पूर्ण करायचं जरी ती वळायला जर वाटतंय ना मागे तर परत उलटी पूर्ण वळवायची जाऊ दे पुढं गाडी आता पुढे काठीच आहेत बघूयात पल्लवीला किती दिसतंय किती नाही जशी आता आपल्याला दिसत नाही ना जवळचं असं हाईट कमी ना आपली की देवाने आपल्याला बारीक ठेवलंय तर आधीच पुढचं बघून घ्यायचा एरिया कुठं काय म्हणजे तिथं पोहोचल्यावर मला कुठून टाकावं लागेल हे असं माइंड मॅप चालू ठेवायचं घे पुढं घे ना नाही काटे एवढे घे नाही घे तर जोरात घे ब्रेक दाब गचका बसला मला जोपर्यंत मी असं स्मूथ ब्रेक मला भेटत नाही बघ व्यवस्था पण दाखवतो मी किती हलतोय मी हल्ले तुम्ही हल्ले काय खरंच काय लॉजिक आहे मी मला बसलो हो तू मुद्दाम तू हल्ली नाही तू स्टॅबिलाइज हे नाही लावेल बेल्ट हा बरं ठीक आहे बेल्ट असं ॲझ्युम कर बेल्ट आहे माझ्याकडे हा नेक्स्ट आता छान होता ते थोडा अजून स्मूथ होऊ शकतो 50 मार्क देईल तुला 100 पैकी मी याच्यासाठी घे आता वळवा एवढे मार्क विकत घ्यायला लागत आता तुला दुसरी भीती आहे दुसरी भीती काय माहिती का तुला अशी वळवायची म्हणजे आता कशी वळवली होती आधी तू अशी जाऊन तोंड इकडे ठेवायचं इकडं या साईडला आणि मागचा अंदाज काय घ्यायचा तुला खाली गेली नाही पाहिजे गाडी हो ठीक आहे लेट्स गो काय म्हटलं मॅक्स करायची मॅक्स असा आवाज आला पाहिजे खेळायचा चालली का मग आता इथं आवाज येणार नाही तुला टुकटुकचा तुला अंदाज घ्यायचा घे हे गवत हे काय नाही अजून जाईल घे घे आता मॅक्स हे करायच्या आधी मॅक्स हँडल वळायला पाहिजे पटकनी तेव्हा गाडी वळती
जाऊन दे जाऊन दे जाऊन दे जाऊन दे. घे अजून थोडीशी. चल ठीक आहे. तर हे करायच्या आधी हँडल पूर्ण वळवायचा आपल्याला. हा, ज्या ठिकाणी जायचं आहे ना तिकडे वळवायचं, त्या दिशेला ठिकाणी नाही. इथं चुकतं. निम्मा रस्ता तर तू सरळच हे मागे जाते म्हणून लवकर वळत नाही. बस हा, तुझी भीती परत आली असं म्हणते. सॅड नाही तू अहो, स्केट मग आम्ही होणारच रस्त्याचे जरा प्रॉब्लेम. काय करू, सरळ घेऊ का? नाही नाही, घे इकडं. कुठं? लेफ्ट? काही नाही तिकडे, चल. काट. वा 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 वा. पोरींच्या गाडीत बसल्या भीतीच कमी वाटते. आम्ही तू नाही, तू बरोबर चालवतीये. यू आर राईट. मी बरोबरच आहे. तर पाय गाडी. मी काय माझं बरोबरच. बरोबर. मोठी ते. हा, मोठी ती. जीव तुमचा माझ्या हातात आहे आता. तेच तर म्हटलं. बरोबर आहे. एक हाताने मी किती स्मूथली कारण सरळ रस्ता आहे, वळवायची नाही. तू का बिना हात सोडून पण चालू शकते अशी. किती वळण आहे, काटे कुपाटी आहे. सगळे वरती, रस्त्याला काहीच नाही. रस्ता एकदम क्लीन अँड क्लिअर आहे. तुम्ही माझं कॉन्फिडन्स असं डाऊन नाही करू शकत. ओके बच्चा, तू मेरा बच्चा है रे. थँक्यू. क्या करेगा रे तू मेरे सिवा. भारी जग आता बरं का. उडव त्या माणसाला, उडव. तर माझ्या लाईनीत आला तर नक्की जायचं का पुढं. अरे विचारायची गोष्ट आहे. जोपर्यंत मला इथं तुझ्यावर कॉन्फिडन्स येत नाही ना, रस्त्यावर तुला नाही. हे काय पक्षी काय पाच जाय असा उंदरा मांजरा मारीत नको जाऊ. यावेळेस पुण्याला मी घेणार आहे ना गाडी. तू आपण बसनी जायचं पुण्याला का? मला इच्छा होती बसनी जायची. खड्डे बिड्डे पाहिले का? गप्प बसा. ए कुठं अंगावर घालशील त्याच्या. आम्ही कुठे जायचं आता? कशी वळवणार आहे? प्रत्येक वेळेस कसं कन्फ्युजन असू शकते. कमीत कमी 30वी वेळ असेल आता. हॅलो. आम्ही तो खड्डा बुजवला का हो? नाही अं? नाही, मग माझं स्मूथली कशी चालली मी. खड्डा तिकडं होता. तर जाऊ थांब. माझं दगड आहे ना, दगड आहे ना. खड्डा राहिला. पुढे का आता तो खड्डा आम्ही तिथंच खड्डा अजून. तू इथून वळ, इथून टाकली त्याच्या मला तुला कळलं नाही. पुढं खाली जाईन ना. मला नाही माहिती ड्रायव्हर कोण आहे, मी आहे का तू आहे? बाबा मी तुला बघतोय उलट. तेच तर ना, मी तुझ्याकडून शिकतोय. मग मला विचार पुढे जाईन का. पण जरा डोळे दिले देवाने, बघत चालायचं. बघतोच आहे. 3 वर्ष झाले बघतोच आहे तुला. पल्लवी बघतोच आहे तुला. हो का गाईज, बघा मी किती छान गाडी चालवते. पण असं ना अमितला माझ्यावर एवढ्या टर्न मध्ये ना कमीत कमी मी पुण्यात पोहोचलो असतो. कमीत कमी घरी नसतो पण पुण्यात तर नक्कीच पोहोचलो असतो एवढ्या वेळात. बघा पल्लवी, मी काय केलं कळलं का तुला? काय? जेव्हा जेव्हा आपण इथं आलोय, जेव्हा आपल्याकडे कॅमेरा नव्हता किंवा बोलत नव्हतं, तू मला विचारायचं अहो आता काय करू, हो आता काय करू. पण बोलण्याच्या नादात तिने मस्त वळवली पण चालली पण. मग आपल्याला आपल्यावरती कॉन्फिडन्स आहे. ती लात मारे ना त्या टापावर बसून तुला. आम्ही मिस्टर बीन सारखे चालवते तुम गाडी. आम्ही आता त्या तिथं टर्नला टाकायची. कुठे इथं? मागच्या वेळेस हा, इकडं खूप ना घर नव्हते मागच्या वेळेस. ते पोरं खेळाते. कोण बरं बघा पुढं आहे ना अजून. तुला असे एंडे ते पोरीचे पण एवढी हेअरस्टाईल पण कलर केले गाडी बाय. हे असं असतं म्हणजे मी तुला कशाला हेअरस्टाईल हा मग हेअरस्टाईल लागू गाडी कुठं जाऊन द्यायची का? हेअरस्टाईलच बघत राहायची. हा, मी मुलगी त्यामुळे हेअरस्टाईल मी बघत नाही. आणि तिथे करायची का? नाही इथं नको. एवढं बारीक असतं. काटा बेटा घुसला तर मला पंक्चरच्या अडचणी परत. ट्यूबलेस आहे ना? हा ट्यूबलेस आहे, मग पंक्चर नाही होत का? घेऊन तर जायला लागत ना. पंक्चर होती ट्यूबलेस असले आम्ही. आम्ही कूल डाऊन. आता एवढं कूल झालंय ना आता गोठण मी आतल्या आतून. कुठं परत इथेच वाळवायची का? इथे वाळवायची का? ट्यूबलेस टायर पंक्चर इथं वळवायची का आम्ही? हा वळ तर गाडी कशी न्यायची पूर्ण कोणत्या? त्या हे बघ इथं जायचं परत इकडे. इथं चरी बरं का ती.
आहे का अजून? हा, इथं चरी म्हणजे चरी हे नाही आहे पण सिमेंटचं बांधले त्याच्यावर नेता नाही त्या गाडी कशी न्यायची वळून थोडी म्हणजे या बघा, गल्लीत बघा. घालायची बघा मी एकदा बघतो बघा. हा टाक पड पड बाची जाऊन दे जाऊन दे जाऊन दे बघा. वास आहे बे बस. तुम्हाला येते का गाडी कमेंट मध्ये सांगा येत असेल तर पल्लवीकडे या क्लासेस. सरळ मागे घ्यायची पहिले त्या दगडावर जाईल तिथल्या चरीच्या आता आम्ही तुम्ही म्हंटले मॅक्स 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 कर प्रत्येक ठिकाणी मॅक्स नसतं बघा बघा आता बघा बघा. मला नाही दिसत आहे तिथलं खालचं अंदाज आम्ही घे असं तुम्ही तू दगड बघितलं आता आम्ही तुम्ही मला कन्फ्युज नका माझी मी ओळखणार आहे. ह्या इथं दगड आहेत फक्त त्याच्यावर घालू नको गाडी खाली जातील अडकतील गाडी तिकडे न्यायची आणि आपल्या थांबा जरा. पहिलं तर हँडल मध्येच गंमत असते इकडे घेऊ का इकडे घेऊ ए बाई ये भाऊ थांब. थांब तू थांबून राह. चल. त्यांनी तरी समजून घेतलं बिचाऱ्याने इकडे जायचंय आधीच सांगतो थांबा रे आम्ही. सांगतोय म्हटलं तुला क्लिअर पाहिजे फक्त पुढे जायचं आपल्याला बाकी पडलं आयुष्यात काय चाललंय आयुष्यात काय तुम्ही मला कन्फ्युज करू. मी काय कन्फ्युज केलं एवढा रस्ता दिसतोय अजून अशी कळ ना इथं फुल आता इथं 50 वेळा खेळशील घे मागा नको. घे मागा अजून ऐ असं वाढायला भारी वाटतं काही म्हणणार वड बाची रे ऍक्सिलेटर वड 2 हातांनी केलं ना एक कन्फ्युज व्हायला होतं म्हणून एक हात पाहिजे एका हाताला सवय पाहिजे कुठल्या पण अमित सारखा हँडल धरून नाही राहायचा हँडल सोडून दे मोकळा ते तुला माहिती ना सर हे बघ असं लावून नको धरू हँडल ते असं सारखं नागासारखी होत ती गाडी असं गुरुची विद्या गुरुला नाही पाजायची. गुरु अयो कॉम्प्लेक्स स्टेटमेंट चल घे त्या पोरांना पकडायचंय घे पटकन फास्ट नको बाई. जा त्यांच्यापर्यंत परत जायचं लवकर आवर नेले त्यांच्यात खेळायला पकडायचं त्यांना चल आता इकडे टाकायचं कुठं? हा खड्डा आहे हे जे हिरवा दिसतंय ना हा. खड्डा आहे नको ना मग नाही एवढ्या इकडे टाकायचं अडचणीच्या भागात टाकायचं नको. अरे यही तो थ्रिल है जिंदगी में बस सोना ओ ए कुठं होतं का पुढं का तू वर आहे मी खाली आहे मला दिसत नाही पुढचं आता आता काय करू. कोणता दगड खड्डा कोणता दगड आहे खाली मुझे घर जाना है दगड होता खाली टाक पार्किंग नाही काय बरोबर घे बरोबर रस्ता अजून दिसतोय माझा एवढा मोठा दगड होता टाक खाली झालं अं, वळेल ना. तो खड्डा ते बघ 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 डोळ्याने कुठे आहे तो खड्डा तुम्हाला दिसतो गाईज त्या तिथं बघा फार पुढे इथं खड्डा 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 करते गावाची बाया धडकीच वरती भाऊ मला आम्ही खड्ड्यात काय झालं आता. नाही, मी बरोबर. तर सरळच चालवते. एकदम सरळ आहे आयुष्यात 2 मिनिट ब्रेक मार आई ग आता पार्किंगला टाक पहिलं तर ठीक आहे एक जनरल प्रश्न विचारतो जो मी वाचला होता ऑनलाईन आता बघा लॉजिकली विचार. एकदम लॉजिकल आहे एकदम लॉजिकल प्रश्न काहीच आपण म्हणण्यापेक्षा तू गाडी चालवतीये ठीक आहे आता तुझ्या समोर मी नको मला मारशी नसतो तुझ्या गाडी समोर एक लहान मुलगा आलाय ठीक आहे एक 40 वर्षाचा माणूस आलाय आणि एक म्हातारा आलाय ठीक आहे तर काय मारशील तू काहीच नाही. गाडी तर चालवायची तुला काय मारशील तू ब्रेक. हिने जो ऐकलेलं होतं पचका झाला काहीच माणूस म्हणली असती मला किती बरं वाटलं असतं तुम्ही असते तर म्हणजे पोरी ना कमी अक्कल असती असं मला सांगायचं होतं आता मी तुला आधी जोक सांगेल पण म्हणायचं ना माणूस मारी आम्ही पाहिजे होता असं म्हणायचं होतं तुम्ही बेबीच असता
एक अमित असता आणि एक म्हातारा माणूस असता. लॉजिकली उत्तर असं आहे मी सेंटरचा माणूस मारेन अमित. जायचं तुला हे माहिती ना तुझे पप्पा पण व्लॉग बघतात. माझे तर बघतात. जायचं. चला निघूयात. गाईज बघा मी किती अशी आम्ही ते ना दरवेळेस गाडी चालवताना गाईच काय करता माहिती का, काय भारी मॉडेल आहे रे पल्लवी. फॅमिली लोक आपली फॅमिली बसून पाहती. असू द्या पण मग दुसऱ्याची तुम्ही नसं म्हणता- पाहत पण आपली पाहती. पण मग मी काय म्हणणार, माझी इज्जत चांगली माझी- जरा दोन्ही फॅमिल्यांमध्ये. अहो काय इज्जत आहे मला माहिती ना. अगं टवळे मी टवळा. आम्ही तुम्ही विसरताय गाडी मी चालवते. मग मी गेलो तर दोघे मारणार. तू काहीच नाही करू नाही शकत. नाही ते पप्पा जर पाहत असतील ना व्हिडिओ ते नक्कीच म्हणतील एवढा एसी फुल गाडी चालू. म्हातारीला तर पुढे यायचं वरून मला माग वळून पाहत. पहाड नदी सारखे साईडने ठेवायची थोडीशी लाई नाही पार रस्त्याच्या कडेला नाही उतरायची. म्हातारी पाहिजे कुठून नाही मारणार. बाया पाय घे तिकडं तर कुत्र बी बुड मस्त आहे. अडचण पुढे पाळीव येते. कुठे आहे ते सांग. काही समोर आंधळी चष्मा लावलाय ना त्याने हातात धरेल त्याला काही कळत नाही का? पण ते अचानक मध्ये येऊ शकतं. त्याला म्हणा आकडून धर भाऊ. हळूहळू होतं तिकडून घे थोडीशी पाळीव कुत्र येते. आता जर्मन शेपर्डच वाटलं मला. आम्ही तिकडे जायचं का, इथं हा जीव गेलाय. जाऊयात ना नको लावून दे आता परत तिथं जरा प्रॅक्टिस करू परत वळवा वळवायची. एकदा. उद्या आहे आपण अजून आता इथंच आहे 4 दिवस. ऐकत नाही पोरगी. त्या बाईने हॉर्न ऐकलाय अजून तिसऱ्यांदा दिला तरी तिथूनच चालणार. अहो तसं नाही पण हे का असं नको. बघ आता तुमच्याकडे वळून पाहिलं मग बघू ते ना. पण असं एकदम सिनेमॅटिक स्टाईल मध्ये. नंदिनी ताई कुठं राहतात. तिकडे खेळे जरा माझं ऐकत तुम्ही लय पुढे जाशाल. पुढं जाणार पुढं काय माहिती. म्हणजे ऍक्सेप्ट केले ना लय स्पीड एवढं मी याच्यात तू कशी पुण्याला पोहोचणार आहे. ओ कॉर्नरला माझ्या पप्पांनी स्पीड नसते द्यायची. ए बाबा हा तुला तो त्याच्यासाठी इथं बघायचं मागून गाडी का गाडी चालली इकडून ठेवले तिकडून ठेव. अहो इकडनच ठेवलेली आम्ही. तुम्ही ओरड नका बरं. सेंटरनी गाडी दिसती मला तुम्ही इथपर्यंत शांत मला बसा, कळतंय. इथे दगड आहे. हा बस पुढं दगड खाली उतर. तसं नाही मला म्हणायचं त्या कोपऱ्यापर्यंत पोर खेळतात द्वारकाधीश बघा पार टर्नला. आता इथं जर शून्य मारशी गाडी हे बघ इथं जाईन गाडी इथं जायची. फुल कुठं मारायला कमीत कमी इथं गेल्यानंतर फुल आता काय करू सांग. आम्ही तू ठरव कर. उगाच सांगितलं खिडकी आहे खाली जाईल. खरे कशी तरी वळाली बाबा. किती ते ऑब्स्टॅकल्स. हे मी चालवणार तुमच्यासोबत. माय चालव. माय पद्धतीने चालवणार. सिम्पल लॉजिक होतं. एवढा रस्ता आहे तिथं टर्न बसणार नाही. माग घे ना सरळ. फक्त राईट टाकायचं होतं मागं घेऊन. तिथं कॅल्क्युलेशन करत बस असं करू. गाडी इकडून पुढे वळाला असतं तिकडंच वळाला असतं. पण नाही नवऱ्याचं ऐकलं त्या बायका कुठल्या नाही का पल्लवी. तर मग ऐकू नका. माझं ऐकलं तर लय पुढे जाशील. मला नाही जायचं पुढं. हाय तिथं लई छान वाटतंय मला. असं ना ठीक बेटा. तर मंडळी आता काय सांगू माझ्या जीवाचे हाल. मंडळींना माहिती मंडळीचेच हाल राहतात. पुरुष प्रधान संस्कृती कधी पुरुष प्रधान मध्ये पुरुष बसलाय साईडला
बायको चालवती ही गाडी. म्हणून स्त्रीने कर्तव्य हातात घेतलं ना मग पुरुषांना अशी जळफळ होती. थांब मला उतरू दे. तू फिरून आण, पूर्ण फिरून आण, काहीच प्रॉब्लेम नाही. ठोकली तरी चालेल, आपली इन्शुरन्स आहे अजून. मा भाऊ आहे इन्शुरन्स. तरी इन्शुरन्स लागतो. पुढे घे पुढे घे पुढे घे पुढे घे पुढे घे. काहीच ऐकत नाही माझं. मला ते पुस्तक पाहिजे त्या बंगाली बाबाकडून. बायकोला काय मोठी ठेवणे मुठीत ठेवायच्या 10 टिप्स. ChatGPT मारा. ChatGPT बी त्याच्या बायकोच नाही ऐकत. ChatGPT ला बायको असती का? हो मग हा का? जेमिनी सवत आहे तिची. काही बोल सांगतो मी. अरे हा ना, गुगल जेमिनी ChatGPT ची सवत आहे. शी असं कुठं असतं? हो. बायको दिली सोडून डायरेक्ट. आणि ते चायना चालतं ना, काय गाडी तिरकी का होती प्रत्येक अहो वेळेस? मी केली. का केली इकडं? गाडी मला सरळ अशी गेली पाहिजे होती ना. इथं का वळवायची. वळवायची म्हणून नाही, आपल्याला जर लावायची आता सरळ इथं लावायची सरळ नाही लावायची. मला. 1 मिनिट. प्रत्येक वेळेस असा सर्कमस्टन्स असणार आहे का? काय असणार आहे? आपण काय करतो, पाहुण्यांच्या इथं जातो, गाडी सरळ लावतो, तिथून मग वळवायचा टाइम. तू प्रत्येक तिथं पण गेली, तिरकी करून दिली का तर मला पटकन वळवता येईल. अरे गाडी अडकल अशा वेळेस. इथं कार असती, मग पार्किंग करायची असती. मग अगं बाई बाई बाई. अगे सरळ मागे घे ना. इथं वर सरळ मागे घे, तिथून अशी करायची. मग आता बघा बरं. आता घे ना असे. हे बघ, सिंपल लॉजिक आहे. जेव्हा तू अशी करशील ना, जेव्हा गाडी हे सरळ झालं ना, गाडी आपली सरळ दिसती ना, मग परत हँडल जागे मिडलला आणून ठेवायचा, म्हणजे गाडी सरळ सरळ मागे जाईल ना. हे मिडल असतं का आम्ही? काय शिकली ग क्लास मध्ये तू? बस. कशाला आता त्यांच्या दारा पुढे चहा पाणी घेऊन येऊ आपण. असं लिटरल मिनिंग नको घेत जाऊ तू. कशाला हे? ओ ते माणसं इथूनच जात असतील का हो? जायचं म्हणलं चहा पाणी घेऊन येऊ. ज्या पुचक्या. आता काय करू? आता सरळ आहे ना, हे बघ, सिंपल एकदम भाषेत सांगतो तुला. इथपर्यंत गाडी आपली न्यायची. फक्त असं करीत चालू. असं बी नाही करायचं. सरळ आहे ना गाडी. जेव्हा तुला वाटते ना थोडी तिरकी झाली, तेव्हा असंच करायचं. जेव्हा गाडी वाटते ना इकडे, असंच करायचं. एवढंच असतं का सरळ करायला? तुम्ही डोक्याला हात नका लावू, मला टेन्शन येत आहो. एवढं आता कोरीव काम नको करू का? डॉट चढवली पाहिजे का? नाही नाही. हा. थांब. ए जाय भाऊ, ए जाय. अंदाज घ्यायचा. जर मी वळवायला लागले वळल. कुठे जायचं? इकडे जायचं, इकडे जायचं आपला. नाही नाही इकडे जायचं आहो. आता काय करू आम्ही? घे बरोबर, घे पूर्ण मार जागेवर, जिथं पूर्ण आता जागेवर सर. बघा ना, म्हणून मी थांबली आहे. तिथपर्यंत नेऊन थांबव, परत पुढे सरळ करता येते ना. घे नको बाई. घे अजून माग. ऐक, हे इथं नंबर प्लेट आहे आपली. बस. माग पुढं दिसतच अरे त्याला सेट करायचा असतो मग असा. वा. हा, दप्तर महाग म्हणजे असं आरशे दिलेत, आरशे. तिला आत यायचं होतं का? आवर घे वळून. ती लांब एवढ्या वळून तुझी. नाही ना, आधी नका लागू. माय मी बोलले नका. हार्ट पोस होतो. इगो आहे. जी फॉर गुड बघ. पुढे बघ. असं ना. अरे भेटा तुम्ही. अरे मग असं भस्कन कसं पान पुढे तर गाडी येत असते मग आता. असं ना, माय खिल्ली उडवी त्यानं. अरे मग खिळखिळा झाला आता. गोड बघलं कुठं गाडी गेली जाऊ दे पुढे खड्ड्यात. अरे देवा.
त्याला हे बघ, वळायचं जायचंय का तुला? ब्रेक दाब त्याचं त्याला ते बरोबर रस्त्यातला आता तुम्हाला पार करून दाखव. भाऊ इकडे पाय, मला स्माइल दे थोडी. ए भाऊ दादा, ए. तिला लुक देऊन त्याने रस्त्यातच गाडी लावली. त्याचं बरोबर आहे, गाडी आरामात वळण्यात वळवता आली. तुम्ही माझं डोकं खाऊ नका, मी वळवणार. तर काट्यांवर जाऊ दे, तुलाच पंक्चर काढायला नाही. पंक्चर होईन का हो? तुम्ही ट्यूबलेस पंक्चर नाही होत असं मी ऐकलेलं आहे. वळण का आम्ही हळूहळू घेतली तर वळण. बघा बरं. ब्रेक दाब ब्रेक दाब. वळण. नाही वळ, हा? जाऊ दे ना हळूहळू जाऊ दे. आता ऍक्सिलेटर द्यावं लागेल. दे ना. हलकं द्यायचं, लय भस्क्यान नाही गेली पाहिजे. इकडून काटे थोड्या पोरगे पाहते काय केलं. सरळ तिकडे जाऊ दे. सॉरी. ठीक आहे पुढं बघ. सॉरी गेली होती गाडी, आता ग बसा. सॉरी करी चालली माग. अमित, नाही युगो हर्ट नाही करायचं. लावून दे. झालं, आपण शिकलो गाडी. गाईज थँक्यू फॉर वॉचिंग. आपण आहे ना आता जगलो वाचलो तर भेटू पुढच्या नेक्स्ट व्लॉग मध्ये. ग बसा. तू आता पार्क करते का? नाही, मी वळवणार आणि तोंड तिकडे काढणार, म्हणजे जायच्या वेळेस अजून थोडस जीवाला धोका आहे गाईज, बघत राहा तुम्ही काय होतंय. आता इथं नाही, आता नेऊ का तिरकी आम्ही? ते म्हणे तिरकणं जायचं, सरळ जायचं. काय करायचंय मला सांग. वळवायची. वळ. मग तिरकी नेऊ का? ते मागा ओरडले, म्हणे तिरकी नाही न्यायची. प्रत्येक वेळेस असं स्टेअरिंग वर हात ठेवून विचार करत बसायचं का? असं ट्रॅफिक मध्ये कशी चालवणार तू? मी चालवीन बरोबर, पण तुम्ही ओरडले तिरकी नाही करायची. मग आता करू का? तुला जे चांगलं वाटतंय ना ते. पार्किंग मोडला टाकले, आता सांगा तिरकी करू का? काय वळवायची ना, हा, मग आता तिरकी करावंच लागेल ना पल्लवी. तुम्ही मगाशी म्हणले तिरकी नाही करायची. आता तिरकी कधी नाही करायची, जेव्हा आपण रस्त्याला माग आपल्याला असं समज काय इथून वळवायला जागा नाही, एवढीच पाऊल वाटे गाडी एवढी. हा. हा, मग आता वळणार नाही ना गाडी इथं, नाही. बरोबर. मग त्या केस मध्ये आपल्याला काय करायचं, रिटर्न आपल्याला रस्त्यापर्यंत न्यायची. इथं मोठा रस्ता आहे आणि मग तिथं वळवायची, इथं नाही वळवायची, तिथं सरळ सरळ न्यायची. आता इथं वळवायला जागा आहे की नाही, हा. आता तिरकी होऊ शकते की नाही. कर. थँक्यू. घडीत म्हणते तिरकी करायची नाही, घडीत म्हणते तिरकी कर. आता आम्ही इकडे तोंड करायचं. खाली उतर, अशी उचल, इकडे ठेव, परत येऊन बस. बस. माझं नॉलेज तुमच्यापेक्षा अवघड आहे, मी तुम्हाला सांग. क्लास लावल्यानंतर आहे ना, परत एकदा क्लास क्लास मध्ये त्यांचं नाही शकत. 3 टीम ना. अरे पल्लवी, हा ठीक आहे, बरोबर नाही, बरोबर आहे. हँडल वळवला काय दुखलं का त्या अंडे? रेकॉर्ड नाही झाला तो फ्रेम मध्ये. करून घेऊ दे. हा काय या साईडला लाव का? कुठेही लाव, तुला कुठे चांगली वाटते तिथे लाव. इकडून सूर्य पार्किंग direct करून येतं दाखव, ना. म्हणजे कसं आमच्या व्ह्युअर्सला. नाही आम्ही इकडून सूर्य डायरेक्ट चेहऱ्यावर येईल ना. मग अगं इकडून- चालला सूर्य, आता सूर्यास्त झालाय. चुकलंच ना दिवस मग. नीट लाव, नीट पार्क कर, म्हणजे व्ह्युअर्स पण जरा सुटकेचा निश्वास सोडतील. आम्ही तर Viewers. सरसकट परत आलाय. बरोबर आहे आम्ही माझं बरोबर आहे. तिरकी हा? गाडी, तिरकी कुठं तिरकी सांगा ना. कळत नाही का तुला? हे बघ, एवढं डिरेक्शन इकडं माझ्या साईडने अशी अशी तिरकी. हो हो, अशी अशी मग. बरोबर. हा अशी. हा, घे माग थोडी, माग. हा, सोड टपाटपा, सोड. हा, घे अजून. हा, बस. थांबा आता. तुम्ही नका सांगू मला जमतंय. सरळ पुढे घ्यायची आता आपल्याला. सगळं जमतंय मला. बस बस, पुढे गाडी लागल. घे पुढे अजून थोडीशी. हा, हँडल सरळ करायचं. आणि आता बस का? हो, काय काय करायचं आता गाडी बंद करायला? थांबा जरा. पार्किंग मोडला टाकायचे. हँड ब्रेक लावणे का, वरती घेणे का, एसी बंद करणे का, हे होतं का मग? होतं ना. आता हा पाय काढणे का इथला, एसी बंद हा, कर. ठीक आहे ना, राहू दे ना. ते झालं, कळलं तू केलाय बंद. आरशे राहिले अजून. आरशाचं सिम्बॉल. हा,
तर अशा पद्धतीने गाईज मी अमितला सुंदर अशी छान अशी गाडी शिकवलेली आहे. अमितनी थोडंफार ज्ञान घेतलं त्यातलं तर चांगलं होईल. आदर्श दादाची दाबेली खायला जायचं आदर्श दादाला जाऊ शकतो बरं का. म्हणलंय गल्ली गल्ली बोळात जायला नाही. दादा नको, आजी एकटी घरीच आहे. आजी घरी एकटीच आहे. आजी एकटी घरीच आहे कसं म्हणू शकता असं नाही. आजी घरी एकटीच आहे असं म्हणायला पाहिजे होतं ना मी. आजी एकटी घरीच आहे असं कसं काय म्हणतो कमी है ना. आता गाडी चालवल्यामुळे है ना थोडा नाही, फरक नाही. पडलाय. नाही हो, मी तुम्हाला शिकवलं ना, मग ते तुमच्या बौद्धिक एकदम एवढं बंबार्डिंग झालं ना माझ्या ज्ञानाचं, ते ओव्हर झालं म्हणून तुम्ही असं 1+1 × 1+1 × 1+0 किती बरं किती झाले. किती बरं सांगा ना. 1+1 × 1+1 × 1+0 किती झालं? 13. नाही शून्याने कोणत्याही संख्येला गुणलं किंवा भागलं असता उत्तर शून्यच येतं. नाही पल्लवी, म्हणून म्हणतो नीट लक्ष देऊन ऐकायचं. रूल काय सांग, शून्याने रूल काय सांग बेरीज वजाबाकीचा. बॉडमॉस ओके. तुझ्या मराठी भाषेत भागुबेव, कंचे भागुबेव, कंचे भागुबेव. कंचे आणि नाही आता आपल्याकडं भागुबेव. ठीक आहे. मग आता × 0 कुठं होतं, शेवट होते की नाही. तुम्ही म्हणले हां 1 × 0 होतं शेवट, त्याचं 0 झालं, ते 0+1 झालं. आम्ही ते येडे का तुम्ही पहिल्यांदा काय करा 1+1 × 1+1 × 0 1 + 1 2 × 0 0 1+1 × 1+1 × 1+1 × किती 0 झाले तुम्ही सांगा. 1+1 1+1 × 1+1 × 1+1 × 0. मग बेग बे बे 2 4 बे 6. अशा प्रकारे आपण जिंकलेलो आहे गाईज. मुलांना तुम्ही सेलिब्रेट करू शकतात कमेंट बॉक्समध्ये, कारण इथे प्रूव्ह झालंय. शून्याने आत्ताच कोणत्याही बोललो ना संख्येला- आपण भागुबेव. पहिलं गुणाकार होणार ना सगळे. मग शून्यच उत्तर येणार ना. आम्ही किती याड्यात काढित ओके गाईज, चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. अशा प्रकारे हे आत्ता मला कळतंय की मुलींना एवढं मॅथ हा विषय अवघड का जातो. मी मॅथची टॉपर आहे. 1+1 × 1+1 × 1+1 × 0. किती सिम्पल. बरं त्यासाठी एक कमी करतो. 1+1 × 1+1 × 0. × 0 असलं तर उत्तर शून्यच येणार. कंचे सांगितलं का मी तुला. मी तुला सांगितलं का तिथं काही काय म्हणतात ते, काय म्हणतात मराठीत तुम्ही त्याला, पॅरेंथेसिस ते याला काय म्हणतात, कंचेला. कण काय तुमचं असतं, काय लय युमान फिरेल. कण काय असतं, कंस. हा कंसाला, कंसाच्या बाहेर सांगितलं का शून्य मी तुला. कंस नाहीये. 1+1 × 1+1 × 0. पहिली बेरीज करून घेतली नंतर गुणलं तरी उत्तर शून्यच येतं. चला इथे हेच प्रूव्ड गाईज, हेच प्रूव्ड. आत्ताच बोललो ना आपण. बॉडमॉस, भागुबेव, कंचे भागुबेव. कशी म्हणली, कंचे भागुबेव. पहिला ते भागुबेव काय, पहिला भागाकार, नंतर मग गुणाकार, मग ह्या याच्यात कितीही गुणाकार आणि भागाकार असते ते पहिले होणार. ते सगळे संपल्यानंतर बेरीज होणार. मग उत्तर शून्यच येणार. फक्त व्ह्युअर साठी सांगते, नाही तर तुला ना मला काहीही सांगायची इच्छा नाही. 1+1 × 1+1 किती झाले 2. 1+1 किती झाला 2. अरे प्लस करू नको ना, मग पहिला इंटू कर ना. 1 हा 1 1 केलं मग प्लस प्लस उरले किती राहत्या. 1 आणि 1 किती झाला 2 झाला ना. करा बरं एकदा मनात हे बघ, बेरीज. 1+1 × 1+1 × 0. ठीक आहे. आता हा जो इंटू हा केला पहिला किती आला 1 आला. हा इंटू केला किती आला 0 आला. आणि हा केला 1+1 किती केला 2 झाला. याला इंटू हाय म्हणल्यावर अगं माझं मॅथ विसरलं ग. हा इंटू किती झाला याचा 2 झाला. हा 1 झाला. 2 × 1 किती झाला 2 आणि याचा 0. 2 चा हा 0. 2ला 0 निघूनल्यावर किती झालं उत्तर किती आलं 0.
अगं मंदारानी हा इंडिव्हिज्युअल 1+1 पकडू नको. ह्याचा 1 आणि ह्याचा 1चा इंटू झाला 1 राहिला. मग काय झालं 1+1+1 इंटू 1 राहिलं. मग आता ह्या 1 इंटू 1 झालं. त्याचा किती राहिला 1च राहिला. 1+1+1 झालं. 0 कुठं गेला मग? अजून आहे ना 0 इंटू पुढं. मग हा 1 इंटू हा 0 झाला. काय झालं 0 झालं. मग काय झालं 1+1+0 झालं. 2 आन्सर आलं. गाईज नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटू. थँक्यू फॉर वॉचिंग. तुम्हाला काय वाटतं कोण बरोबर आहे, मी बरोबर आहे, ही बरोबर आहे, कमेंटमध्ये सांगा. ती आता मंदाराने गेली आहे कॉमात. आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटूयात. आम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि काय सांगा ना. कमेंटमध्ये सांगा उत्तर. बाय बाय. गाईज घरी काय जाऊन द्याय नाही, इथल्या इथंच कॅल्क्युलेशन करायला लावते. 1+1 आपण बघूयात. +1 इंटू प्रश्न आहे ना 1. कॅल्क्युलेटरचा नाही आहे. बस +1 इंटू 0. हा तू एक्स्ट्रा केलाय ना, मी 2च 1+1 सांगितले. हा बरं ठीक आहे. हा सांगा. कर हा 1+1 इंटू 1+1 इंटू कर 1+1 कर. हा इंटू 0. कच काय 2 आलं आम्ही. ह्या एकाने एकाला गुणले 1 उत्तर येतं. या 0ने एकाला गुणले उत्तर 0 आलं. मध्ये प्लस आणि हा एक 2 आणि इकडं मधलं प्लस. हा हो आम्ही चला गाईज बाय बाय.